वर्धा जिल्ह्यातील पुलगाव परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने अखेर उलगडा केला आहे। दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी 70 वर्षीय रमेश माधवराव देवतडे यांच्यावर संत गजानन महाराज मंदिर परिसरात अज्ञात तिघांनी चाकूने हल्ला केला होता। उपचारादरम्यान 9 डिसेंबरला त्यांचा मृत्यू देखील झाला। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाचे आदेश दिले होते आणि या तपासात या हल्ल्यामागील कारणही उघड झाले। कौटुंबिक वेर आणि पूर्वीच्या वादातून जन्माला आलेला हा खून, त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुलगाव पोलीस पुढील तपास करीत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संत गजानन महाराज मंदिर पुलगाव 8 डिसेंबरच्या रात्री मंदिरच्या गेट समोर रक्तबंबाळ अवस्थेत 70 वर्षीय रमेश देवतडे आढळले। फिर्यादी सतीश देशमुख यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जखमी व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि नंतर नागपूर मेडिकल येथे हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तपासादरम्यान एलसीबीला एक महत्त्वाची माहिती मिळाली। मृतकाने काही महिन्यांपूर्वी आपल्या भावाच्या पत्नी आणि तिच्या नात्यातील व्यक्तीवर हल्ला करून जखमी केले होते आणि याच रागातून आरोपी गजानन भीमराव काळे, त्याचे साथीदार प्रवीण वानखेडे आणि प्रज्वल खरणे यांनी 7 डिसेंबरला मंदिरजवळ येऊन देवतडे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले। या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि संपूर्ण एलसीबी व पुलगाव पोलीस टीमचा मोलाचा सहभाग होता। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।